आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात लसूण तर असतोच नाही का? फोडणीत, चटणीत आपण त्याला फक्त एक मसाला समजतो. पण जरा थांबा, आयुर्वेदाच्या हजारो वर्ष जुन्या ग्रंथांमध्ये याला काही सामान्य पदार्थाचा दर्जा नाहीये. तिथे हा आहे एक अत्यंत शक्तिशाली औषध. मग काय आहेत या साध्या दिसणाऱ्या लसणाचे इतके असामान्य गुण? चला आज तेच शोधूया. हो, अगदी बरोबर ऐकलं. महौषधी म्हणजे महान औषध. हा एकच शब्द लसणाला आपल्या स्वयंपाकघरातल्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा खूप वेगळं ठरवतो. हे काही उगाच दिलेलं नाव नाहीये, तर त्याच्या आत जी प्रचंड औषधी शक्ती दडलेली आहे त्याला दिलेली ही एक प्राचीन ओळख आहे. आता बघा, लसणाचं आयुर्वेदिक नावसुद्धा किती गमतीशीर आहे. रसून याचा अर्थ होतो रस ऊन, म्हणजे ज्यात एक रस कमी आहे. कल्पना करा, आयुर्वेदानुसार जगात 6 चवी आहेत आणि त्यातली फक्त खारट चव सोडून बाकीच्या 5 चवी एकट्या लसणात आहेत. हीच गोष्ट जर त्याची ताकद दाखवते की शरीरावर त्याचा किती वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असेल. तर मग ही महाऔषधी आपल्या शरीराचं संरक्षण करते तरी कशी? चला, लसणाचे काही मुख्य आरोग्य फायदे बघूयात, किंवा असं म्हणूयात की त्याच्या काही सुपर पॉवर्सवर एक नजर टाकूया. आपण जर वरवर जरी पाहिलं ना, तरी लसणाचा प्रभाव शरीराच्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या भागावर दिसतो. हृदयापासून ते सांध्यांपर्यंत आणि पचनशक्तीपासून ते थेट रक्तदाबापर्यंत लसूण खरंच एका शक्तिशाली रक्षकासारखं काम करतो. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हृदय. लसूण आपल्या रक्तवाहिन्यांसाठी एका नैसर्गिक क्लीनरसारखं काम करतो असं समजा. तो रक्तामधलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि नसांमध्ये जे ब्लॉकेजेस तयार होतात ना, ते मोकळे करतो. परिणाम, रक्तप्रवाह एकदम सुरळीत होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो. आता बोलूया सांधेदुखीबद्दल. आयुर्वेदाच्या भाषेत लसणाला एक उत्तम वातशामक म्हटलं आहे. म्हणजे काय, तर तो शरीरातला वातदोष शांत करतो आणि म्हणूनच संधिवात, सांध्यांवर आलेली सूज किंवा अगदी कंबरदुखी या सगळ्या त्रासांवर लसणाचं सेवन खूपच फायदेशीर ठरतं. बरं, जर पचनशक्तीच कमी झाली असेल तर लसूण जठराग्नीला म्हणजे आपल्या पोटातील पचनशक्तीला पुन्हा एकदा पेटवण्याचं काम करतो. त्यामुळे जर भूक लागत नसेल, सारखं गॅस किंवा अपचन होत असेल तर लसूण एक उत्तम उपाय आहे. इतकंच नाही तर तो पोटातल्या जंतांना नष्ट करायलाही मदत करतो. लसणामध्ये जे उष्ण आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे श्वसनाच्या आजारांवर तो खूप प्रभावी ठरतो. सर्दी, खोकला किंवा छातीत जर कफ जमा झाला असेल तर लसूण तो मोकळा करायला मदत करतो. आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांसाठी तर दुधात उकळून तयार केलेला लसूण, ज्याला लसूण शिरपाक म्हणतात, तो तर खूपच गुणकारी मानला जातो. आणि हो, रक्तदाब. ज्या लोकांचं रक्त नैसर्गिकरित्या घट्ट असतं त्यांच्यासाठी लसूण एका नॅचरल ब्लड थिनरसारखं काम करतो. म्हणजे तो रक्ताला पातळ करतो, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला खूप मदत होते. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलं की लसूण काय काय करू शकतो, पण त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तो योग्य पद्धतीने वापरणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? चला तर मग आयुर्वेदानुसार लसूण वापरण्याच्या काही योग्य पद्धती पाहूया. ही आहे ती खास आयुर्वेदिक पद्धत, लसूण क्षीरपाक. याची गंमत अशी आहे की यात लसणाचे जे उष्ण गुण आहेत ते दुधामुळे संतुलित होतात. करायचं काय, तर 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 कप दूध आणि 1 कप पाणी एकत्र करायचं आणि हे मिश्रण पाणी पूर्ण आटेपर्यंत उकळवायचं. जेव्हा फक्त दूध शिल्लक राहील तेव्हा ते गाळून प्यायचं. वात संबंधित विकारांवर हा एक अप्रतिम उपाय आहे. याशिवाय काही सोप्या पद्धतीसुद्धा आहेत. सकाळी रिकाम्या पोटी 1-2 कच्च्या पाकळ्या कोमट पाण्यासोबत घेतल्या तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा मिळतो. ज्यांना त्याचा तिखटपणा सहन होत नाही त्यांनी तो तुपात परतून खाल्ला तरी चालतो. आणि हो, सांधेदुखीसाठी लसूण तिळाच्या तेलात गरम करून ते तेल दुखऱ्या भागावर लावल्याने खूप आराम मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक शक्तिशाली गोष्टीप्रमाणेच लसणाचा वापर करतानाही काही नियम पाळावेच लागतात. ही एक महाऔषधी आहे आणि म्हणूनच तिचा वापर नेहमी विचारपूर्वकच करायला हवा. तर मग एक सरळ प्रश्न येतो की इतके फायदे असूनही लसूण प्रत्येकासाठी योग्य आहे का? आणि याचं साधं सरळ उत्तर आहे नाही. आणि असं का, ते आता आपण पुढे पाहूया. इथे बघा, ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, म्हणजे ज्यांना उष्णतेचे त्रास जास्त होतात, त्यांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. मूळव्याधीसारख्या आजारात जिथे रक्तस्राव होतो तिथे लसूण टाळलेलाच बरा. आणि गरोदर स्त्रियांनी सुद्धा लसणाचं अतिसेवन करणं टाळावं. या सगळ्या सावधगिरीमागे एकच मुख्य कारण आहे आणि ते म्हणजे लसणाचा उष्ण स्वभाव. तो शरीरात उष्णता वाढवतो. त्यामुळे ज्या आजारांमध्ये शरीरात आधीच उष्णता वाढलेली असते
तेथे लसणामुळे त्रास अजून वाढू शकतो. म्हणून त्याचा वापर नेहमी आपली प्रकृती आणि गरज ओळखूनच करायला हवा. तर ही होती लसणाची आयुर्वेदिक कहाणी. एका सामान्य मसाल्यापासून ते महाऔषधीपर्यंतचा त्याचा प्रवास आपण पाहिला. आता खरा प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा उपयोग करून आरोग्यासाठी या महान औषधीचा नेमका वापर कसा केला जाईल. हा विचार प्रत्येकाने नक्की करायला हवा.